रणजित तावरे साहेब, अधिकारी कर्मचारी हितचिंतक, नीरा भीमा सहकारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ आणि इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, प्रथम भाऊंच्या प्रतिमेस अभिवादन करते की या कारखान्यास 3350 प्रमाणे जाहीर केलेल्या कारखान्याचे अध्यक्ष माननीय पाटील साहेब व बोत्रे पाटील साहेब यांनी संचालक मंडळाचे मी सर्वप्रथम नीरा भीमा कारखान्याचे चेअरमन म्हणून सर्वांचे अभिनंदन करते। नीरा भीमा कारखान्याच्या चालू रोपीम गळीत हंगामामध्ये ऊस उत्पादक उचल रक्कम 3101 रुपयाप्रमाणे दिली गेली आहे। ही रक्कम सभासदांच्या खात्यामध्ये जमाही झाली आहे। नीरा भीमा कारखान्याच्या चालू 25 व कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याच्या चालू 36वा गळीत हंगाम सध्या उत्कृष्टपणे चालू आहे। इंदापूर तालुक्यामध्ये या दोन्ही कारखान्याने गेली 25 व 36 वर्ष शेतकऱ्यांसाठी काम करीत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये आर्थिक सुबत्ता आल्याचे चांगले चित्र आपणास सर्वांना दिसत आहे। शेतकऱ्यांचे हित हेच सर्वस्व हित हे पाटील साहेबांच्या सर्व संस्था चालवण्यामागचं ध्येय आहे। नीरा भीमा कारखान्याचे 7 लाख टन गाळप व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे 12 लाख गाळप हे होण्याचे उद्दिष्ट आहे। मला बोत्रे साहेबांना एवढं सांगायचंय की आपल्या माध्यमातून एवढा जिल्ह्यामध्ये इतका उत्कृष्ट दर आपण जाहीर केला त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं रेखाताईंचं अभिनंदन करते। आणि माझे सासरे मोठे भाऊ यांना कारखान्याबद्दल इतकं प्रेम होतं की त्यांनी आज हा भाव ऐकला आणि त्यांना इतका आनंद होत असेल की त्यांना असा अभिमान वाटत असेल की माझ्या पुतण्याने की योग्य माणसाच्या हातामध्ये कारखाना देऊन शेतकऱ्यांचं सभासदांचं मोठं काम त्यांनी केलं आहे। आणि मला अभिमान आहे मोठ्या भाऊंचा की त्यांचं स्वप्न आज 3350 भाव देऊन बोत्रे साहेबांनी त्यांचं स्वप्न आज पूर्ण केलं आहे। मला पाटील साहेबांचा जो त्रास ह्या 36 वर्ष 35 वर्ष आज माझ्या लग्नाला पण 35 वर्ष झाले 35 वर्ष झाले मी हा कारखान्याचा त्रास रोज पाहते की इतका शेतकऱ्यांसाठी झटणारा माणूस आणि घरामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांचं म्हणजे संसारी लक्ष नाही दिलं तरी चालेल, ठीक आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहे, पण जो शेतकऱ्यांसाठी आणि सभासदांसाठी जे त्यांनी आयुष्य त्यांचं पणाला लावलं, त्यांचा भाव असेल, त्यांच्या प्रापंचिक गोष्टी असतील, आमच्या घरामध्ये रोजची रोज हा विषय कधी झाल्याशिवाय राहत नाही। मला आठवते की दिवाळीमध्ये मागच्या 1-2 वर्षामध्ये की सभासदांचं शेतकऱ्यांचं 100 कोटीचं पेमेंट राहिलं होतं, पण साहेबांनी NCDC मधनं आम्ही साहेबांच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं मी या माध्यमातून आभार मानते की त्यांनी त्यावेळेस 150 कोटी रुपये NCDC मधनं देऊन त्यावेळेस एका ह्याच्यामध्ये साहेबांनी 100 कोटी रुपये शेतकऱ्यांचे दिले। साहेबांनी खूप प्रकारे हा प्रयत्न केला, पण राजकीय सहकारामध्ये किंवा ह्याच्यामध्ये राजकारण आणू नये असं साहेबांना नेहमी वाटतं, पण राजकारण आणलं जातं। बँकेच्या माध्यमातून हा पैसा आपल्याला दिला जात नाही, बँकांमुळे ह्या अडचणी निर्माण होतात, पण ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतात नाही पोहोचत असं नाही, पण ह्या गोष्टी तुम्ही पण लक्षात घेतल्या पाहिजेत। आम्हालाही वाटतं ना कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ तुम्ही निवडून दिले, पण ह्याच्या मागच्या ज्या गोष्टी असतात ह्याच्या मागचा जो त्रास असतो हा पण तुम्ही समजला पाहिजे। जो कारखाना भाऊ नेहमी सांगायचे जो कारखान्याचा त्रास होतो त्रासाचं हेच कारण होतं, पण बोत्रे साहेबांच्या माध्यमातून ह्या कारखान्याचा त्रास पूर्णपणे कमी झालाय आणि जिल्ह्यामध्ये त्यांनी 1 नंबरचा 3350 हा भाव देऊन खूप मोठं काम इंदापूर तालुक्यामध्ये केले। आणि मला एवढंच सांगायचंय की शेतकऱ्याच्या माध्यमातून आगामी काळात या दोन्ही कारखान्याचा ऊस देण्याचा अग्रेसर राहतील। पुन्हा एकदा उच्चांकी दर दिल्याबद्दल पाटील साहेब व सन्माननीय बोत्रे पाटील साहेब यांचं मी अभिनंदन करते। जय महाराष्ट्र, जय सरकार। धन्यवाद वहिनी साहेब। आदरणीय साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या